बातमी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात कुठल्याही क्षणी युतीची घोषणा होईल असं म्हणतायत अनिल परब। ठाकरे सेना मनसे युतीची घोषणा लवकरच होईल अशी माहिती परबांनी दिली आहे। तर मुंबईची जनता कायम ठाकरेंसोबत असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलंय। अंतिम निर्णय कुठल्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो। जवळपास सगळं संपलेलं आहे। दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते कुठल्याही क्षणी या बाबतीतली अधिकृत घोषणा करतील। कुठल्याही क्षणी म्हणजे आजपासून कुठल्याही क्षणी। तर जागा वाटपाबाबत पुन्हा एकदा बैठक होईल। चांगल्या वातावरणात आमची चर्चा सुरू असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातल्या निवडणुका आम्ही तेवढ्या ताकदीने लढवल्याच नव्हत्या। पूर्वीपासून शहरांमध्ये आम्ही अत्यंत ताकदीने लढवल्या होत्या, विधानसभेच्या तेवढ्या ताकदीने लढवल्या होत्या। यावेळेला सुद्धा आमचाच पक्ष उतरलाच नव्हता मैदानामध्ये। शिवसेना उतरली जरी होती तरी मला माहिती नाही किती ताकदीने ती उतरली होती। त्यामुळे ते आता उतरले तर तुम्ही त्यांच्याशी त्या विषयावरती बोलू शकाल। आणि त्याच्यामुळे समोर निवडणुकीला काँग्रेस हा एकमेवच होता आणि त्याच्यामुळे अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारला असेल। पूर्ण झालेलं नाहीये अजून, कदाचित एखादी बैठक आज उद्यामध्ये पुन्हा होण्याची शक्यता आहे। चांगल्यापैकी एकंदरीत चांगल्या वातावरणामध्ये होत आहे आणि बऱ्यापैकी जुळत आलेलं आहे। पण काही थोड्याशा ह्याच्यावरती अजून चर्चा गरजेची आहे। आम्हालाही आमच्या राजसाहेबांशी त्या बाबतीत बोलणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर अजून एखादी चर्चेची फेरी होईल आणि त्याच्यानंतर जो सकारात्मक आपल्याला सगळ्यांना अपेक्षित असा एक जो त्याच्यातून येणारा ते आपल्याला मिळेल। तर तिकडे गडचिरोलीत भाजपनं गड राखलाय। देवाभाऊ त्या ठिकाणी धुरंधर ठरलेले आहेत। तीनही नगर परिषदांवर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालंय। नगराध्यक्षपदासह मोठ्या संख्येनं भाजपचे नगरसेवकही विजयी झालेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील तीनही नगर परिषदांमध्ये भाजपनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। नगराध्यक्षपदासह मोठ्या संख्येनं भाजपचे नगरसेवक देखील निवडून आले। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली जिल्ह्यावरील पकड मजबूत झाल्याचं पाहायला मिळतंय। निवडणूक निकालानंतरच्या राजकीय समीकरणांचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। गडचिरोली जिल्ह्यातील तीनही नगर परिषदांमध्ये अखेर भाजपने बाजी मारलेली आहे। गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीनही नगर परिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहे। मोठ्या संख्येनं नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहे। खरं म्हणजे या तीनही नगर परिषदांमध्ये यापूर्वी भाजपची सत्ता होती, मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचं वर्चस्व या जिल्ह्यातून कमी होतंय की काय असं चित्र निर्माण झालेलं होतं। परंतु मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सभा घेतल्या। त्यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा झालेला होता आणि त्यांनी अखेर त्यात यश मिळवलेलं आहे। भाजपने पुन्हा आपलं वर्चस्व या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।